राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। आज शेतकरी डबल खुश झाले। नमोचे 2000 रुपये आले, त्याच बँकेच्या खात्यावरती 23000 रुपये पीक विमा तुम्हाला येणार आहे। फक्त याच 10 जिल्ह्यामध्ये पीक विमा सरकारच्या माध्यमातून आता सोडला जाणार आहे। या ठिकाणी पाहू शकता, आज बँकेच्या खात्यावरती पीक विम्याचे 23000 रुपये तुम्हाला येणार आहेत। राज्यातील सर्व शेतकरी आज डबल खुश होणार। ज्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरीचे 2000 रुपये जमा झालेले आहेत, त्याच बँकेच्या खात्यावरती या 10 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे 23000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। कृषी विभागाच्या माध्यमातून सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली। बघा, गेल्या महिन्याभरापासून शेतकरी पीक विम्याचे वाट बघत होते, परंतु काही तांत्रिक प्रॉब्लेममुळे हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा झालेला नव्हता। परंतु बँकांचा प्रॉब्लेम हा दूर झालेला आहे आणि पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू झाले। नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून जमा झालेले आहेत। त्याच शेतकऱ्यांना पीक विम्याचे हेक्टरी 23000 रुपये आज थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहे। 2022चा, 2023चा, 2024चा या 3 वर्षामध्ये जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून आता आलेली आहे। पीक विम्याचा त्या ठिकाणी आता फक्त पहिला टप्पा या ठिकाणी पूर्ण झालाय, वाटप झाले। केंद्र सरकारचे कृषी मंत्री आता यांनी स्पष्ट सांगितले की पीक विम्याचे 3 टप्पे असणार आहेत। पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा। पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना वाटप झालेलं आहे। दुसरा टप्पा सरकारने मागच्या आठवड्यामध्ये सुरू केलेला होता, परंतु काही बँकांचा तांत्रिक प्रॉब्लेम आला होता। त्यामुळेच ज्या पीक विमा सोडणाऱ्या कंपन्या आहेत तर त्यांना सुद्धा काहीतरी अडचण आली होती आणि त्यामुळेच हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेत अजूनपर्यंत जमा झालेला नव्हता। परंतु आज सर्व बँकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पण पैसे या ठिकाणी मिळाले आहेत। तशाच प्रकारे त्याच बँकेच्या खात्यावरती 10 जिल्ह्यामध्ये आता आज 10 जिल्हे, उद्या 10 जिल्हे, परवा 10 जिल्हे असं टोटल 30 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येतोय। आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत, परंतु फक्त 30 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे। उरलेले 6 जिल्हे जे आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये चौकशी करण्यात येणार आहे। कारण मागच्या वेळी जो पीक विम्याचा पहिला हप्ता या ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये मिळाला, तर यामध्ये अशा पण शेतकऱ्यांना हा हप्ता गेलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल, तर या 3 वर्षामध्ये चुकीच्या मार्गाने आता पीक विमा त्यांनी भरलेला होता। तर अशा 6 जिल्ह्यामध्ये पीक विमा लेट येणार असल्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळे आज नेमकं कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होतोय नक्की बघा। आता हे बघणं खूप महत्त्वाचं आहे, कारण शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे बँकेत मिळालेत। आता शेतकरी प्रतीक्षा करू लागले आहेत, ती म्हणजे पीक विमा कधी येणार। त्यामुळे आता बघा, आज त्या ठिकाणी पुढील 1 तासांच्या आतमध्ये 10 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहे। अगदी काही थोड्याच वेळामध्ये पुढील बघा 1 तासांच्याच आतमध्ये तुमच्या खात्यावरती हेक्टरी 23000 रुपयेपर्यंत पीक विमा या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहे। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न नक्कीच पडला असेल की 23000 इतका जास्त कसं काय पीक विमा या ठिकाणी आता जमा होतोय। तर बघा, याबद्दल राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी स्पष्टपणे सांगितले की हा जो पीक विमा आहे तर तो 1 वर्षाचा नाही, तर 2022चा पण आहे, 2023चा आहे आणि 2024 असं 3 वर्षाचा एकत्रित पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे। त्यामुळेच हा पीक विमा या ठिकाणी जास्त येऊ लागलाय। आता बघा, आज कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होणार, उद्या कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येणार, परवा कोणत्या दिवशी त्या ठिकाणी 10 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येणार, याची सविस्तर महत्त्वपूर्ण अपडेट सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आल्या। त्यामुळे तुम्हाला जर त्या ठिकाणी या 10 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा आता या ठिकाणी असेल, म्हणजे 10 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा निवडला असेल, तर तुम्हाला आज पुढील 1 तासांच्या आतमध्ये आता हा पीक विमा जमा करण्यात येतोय। त्यानंतर बघा, जर तुमचा नंबर उद्याच्या 10 जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्हाला उद्या 10 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येतोय। उद्या जर नसेल तर परवा दिवशी मात्र 100% तुमच्या खात्यावरती हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे। परंतु राज्यामध्ये आपल्याला तुम्हाला माहित आहे
36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यापैकी 30 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा 3 दिवसामध्ये आज उद्या परवा असं जमा करण्यात येतोय. उरलेल्या 6 जिल्ह्यामध्ये सरकारकडून आता चौकशी करण्यात येणार आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला जर मिळाला असेल तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याचे 23,000 रुपये या ठिकाणी आज 10 जिल्ह्यामध्ये वाटप सरकारच्या माध्यमातून आता सुरू करण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये त्या ठिकाणी आता नमोचे आले आहेत त्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये थोड्याच वेळामध्ये तुम्हाला 23,000 रुपये पीक विम्याचे जमा करण्यात येणार आहेत. आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय अगदी पुढील 1 तासांच्या आतमध्ये या 10 जिल्ह्यामध्ये 23,000 रुपये हेक्टरी पीक विम्याचे जमा करण्याचे आदेश या ठिकाणी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाचे अपडेट बँकांना आता देऊन टाकल्याचं समजत आहे. अखेर शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे. यासाठी जवळपास 7,400 कोटी रुपये मंजूर करण्यात देखील आले आहेत. आता बघा या 10 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांना नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मिळाले असतील. फक्त त्याच शेतकऱ्यांना पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी आता सुरू करण्यात आलं आहे. शेतकरी मित्रांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी मानली लागेल, कारण डबल लाभ मिळणार आहे. सरसकट सर्व शेतकऱ्यांना हा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. आता बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा आज जमा करण्यात येतोय. आज 10 जिल्ह्यामध्ये, उद्या 10 जिल्ह्यामध्ये, परवा दिवशी 10 जिल्ह्यामध्ये असं टोटल बघा राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 30 जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी पीक विमा आज थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती येतोय. पहिल्या टप्प्यामध्ये फक्त काही मोजक्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा आता त्या ठिकाणी मागील महिन्यामध्ये जमा करण्यात आला आहे. नमो शेतकरी योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांना मिळाला आहे फक्त त्याच शेतकऱ्यांची लिस्ट पीक विमा सोडण्यासाठी बँकांना दिल्या. त्यामुळे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मिळाले असतील तर तुम्ही आता इथून पुढे लक्ष देऊन बघायचं आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचे हेक्टरी 23,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी आता मंजूर करण्यात आले. 2022ला, 2023ला, 2024ला या 3 वर्षामध्ये जर तुम्ही एकदा जरी पीक विमा भरलेला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. मागच्या 1 महिन्यापासून पीक विम्याचा पहिला टप्पा आता वाटप करून पार पडला आहे. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा कमी मिळाला आहे व ज्यांना पीक विमा मिळालाच नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा मंजूर करण्यात या ठिकाणी आला आहे. यामध्ये एक अट सरकारची अशी आहे ती म्हणजे ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 7व्या हप्त्याचे या ठिकाणी 2,000 रुपये मिळालेत फक्त त्यांनाच पीक विमा या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती आता सोडण्यात येणार आहे. कारण या ठिकाणी फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांनाच पीक विमा आता तुमच्या खात्यावरती दिला जाणार आहे. आणि यासाठी नमो शेतकरी योजना यासाठी जे शेतकरी पात्र ठरले आहेत त्यांनाच पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात येतोय. आता बघा जे शेतकरी सरकारने निवडलेल्या या आजसाठी 10 जिल्ह्यामध्ये राहतात आणि 10 जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा त्या ठिकाणी 2,000चा हप्ता याचे 2,000 रुपये मिळाले असतील तर त्यांनाच पीक विम्याचे 23,000 रुपये हेक्टरी तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पुढील 1 तासांच्या आतमध्ये जमा करण्याचे आदेश कृषी विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी आता समोर आले आहे. तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे पीक विमा आणि नमो शेतकरीचे 2,000 रुपये सरकार एकत्र पाठवणार होते, परंतु पीक विमा केंद्र सरकारचा आहे आणि तो डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुम्हाला जमा होत असतो. आणि त्यामुळेच फक्त नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना आता 7व्या हप्त्याचे सोडले आहेत. तुम्हाला पण नक्कीच 2,000 रुपये हे मिळाले असतील. पीक विमा आता पुढील 1 तासांच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. त्यामुळे पीक विमा तुम्हाला जर कमी मिळाला असेल किंवा पीक विमा तुम्हाला मिळालाच नसेल तर इथून पुढे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे. गेल्या 1 महिन्यापासून सोशल मीडियावर बातम्या पसरल्या होत्या की पीक विमा आज येईल, उद्या येईल, परंतु शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. हे 36 जिल्ह्यापैकी फक्त 6 जिल्ह्यामध्ये पीक विमा आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये वाटप करण्यात आलेला होता असं कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आले. त्यामुळे 30 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा अजून वाटायचं बाकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही काळजी करू नये, कारण यामध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा वाटलेला नव्हता, परंतु ही तांत्रिक अडचण आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सॉल्व्ह झाल्या आणि नमो शेतकरीचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा झालेले आहेत. त्या शेतकऱ्यांना पीक विमा देखील आता पुढील 1 तासांच्या आतमध्ये जमा करण्यात येतोय.
कोणतीही अपात्र यादी सरकारने लावलेली नाही, कोणाला सुद्धा अपात्र या ठिकाणी करून बाहेर सुद्धा काढलं नाही। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरसकट पीक विमा या ठिकाणी जमा होतोय। यामध्ये हरभरा पीक असेल, ज्वारी पीक असेल, बाजरी पीक असेल, कापूस पीक असेल, सोयाबीन पीक असेल, मूग पीक असेल, उडीद असेल, अशा प्रकारच्या 40 ते 35 प्रकारच्या पिकांच्या हा पीक विमा त्या ठिकाणी 2022 पासून 2024 पर्यंत म्हणजे अगदी 3 वर्षांच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांनी आता फक्त पीक विमा केंद्र सरकारला त्या ठिकाणी 22ला, 23ला, 24ला फक्त भरण्याचं काम केलं होतं। त्याला अखेर यश आल्याचं पाहायला मिळतंय। अखेर पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटपाला मुहूर्त लागलाय। पहिल्या टप्प्यामध्ये शेतकरी वाट बघून थकले होते, परंतु त्यांना पीक विमा जमा झालेला नव्हता। अखेर पीक विमा वाटपाला आज सुरुवात झाली आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, आज तुम्हाला त्यामुळे कोणता जिल्हा तुम्हाला आजसाठी निवडलाय तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे, कारण फक्त 36 जिल्ह्यापैकी 10 जिल्ह्यामध्येच हा पीक विम्याचे वाटप या ठिकाणी आता करण्यात येऊ लागले। जवळपास शेतकऱ्यांना 23,000 रुपयेपर्यंत हा पीक विमा हेक्टरी तुम्हाला जमा त्या ठिकाणी आज करण्यात येणार आहे। त्यामुळे 10 जिल्ह्यांची यादी कोणकोणती आहे आता तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा या ठिकाणी पहिला जिल्हा सांगण्यात आलाय ज्यामध्ये पीक विमा अनेक शेतकऱ्यांना मागच्या वेळी मिळाला नव्हता, आज त्यांना जमा होतोय, तो म्हणजे रायगड जिल्हा। पहिल्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय। या जिल्ह्यामध्ये जे शेतकरी नमूद शेतकरीच्या 7व्या हप्त्यासाठी पात्र ठरले होते त्यांना 2,000 रुपये जमा झालेत। फक्त त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रायगड जिल्ह्यामध्ये हा पीक विमा त्या ठिकाणी 23,000 रुपये आता जमा करण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुमचा सुद्धा जिल्हा बघा, तुमचा सुद्धा जिल्हा यामध्ये पुढे नक्की असणार आहे। त्यामुळे इथून पुढे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे। पहिला जिल्हा आपण सांगितला तो म्हणजे रायगड जिल्हा। या जिल्ह्यामध्ये जे शेतकरी नमूचे 2,000 रुपये त्यांच्या खात्यात मिळालेत तर त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्याच बँकेवरती पीक विम्याचे 23,000 रुपये त्या ठिकाणी आता तुम्हाला जमा करण्याचे आदेश मिळाले आहेत। 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षांच्या कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे आणि ज्या शेतकऱ्यांना नमूद शेतकरीचा 7वा हप्ता बँकेच्या खात्यावरती वितरण त्या ठिकाणी झालं आहे, फक्त त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्या ठिकाणी आता पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू करणार असल्याचं सांगितलंय। आता बघा पहिला टप्पा या ठिकाणी पहिला जिल्हा सांगितला बघा रायगड जिल्हा। 2 नंबरचा जिल्हा आहे लातूर जिल्हा। लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास 20% शेतकऱ्यांनाच पीक विमा आतापर्यंत मिळालाय। बाकीचे शेतकरी वाट बघत होते तर त्यांना थोड्याच वेळामध्ये पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार असल्याची मोठी अपडेट आता या ठिकाणी समोर आल्या। त्यानंतर पुढचा जिल्हा अतिशय महत्त्वाचा आहे, आता लक्ष देऊन बघा। आता बघा एक शेतकरी मित्रांनो, ज्या जिल्ह्यामध्ये जवळपास सर्व शेतकऱ्यांना नमूद शेतकरी योजनेचे 2,000 रुपये नुकताच मिळाले आहेत त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलाय। तातडीने 23,000 रुपये तुमच्या खात्यावरती या ठिकाणी आता मिळणार आहेत। आता तुमचा जिल्हा कोणता आहे लक्ष देऊन बघा। जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा पुढील 1 तासांच्या आतमध्ये तुमच्या पीक विम्याचे तुमच्या खात्यावरती पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेत। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय सिंधुदुर्ग जिल्हा। आता या जिल्ह्यामध्ये नमूद शेतकरी योजनेचे लाभ शेतकऱ्यांना मिळाला आहे, म्हणजेच त्या ठिकाणी 2,000 मिळाले आहेत। त्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याचा त्या ठिकाणी आता तुम्हाला 23,000 रुपये जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी देण्यात आले आहेत। बघा या जिल्ह्यामध्ये जवळपास 3 लाख लाभार्थी शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरलेत। तुम्हाला सुद्धा थोड्याच वेळामध्ये पीक विम्याचे त्या ठिकाणी 23,000 रुपये 2022, 2023, 2024 या 3 वर्षांमधला हा पीक विमा जमा करण्यात येऊ लागलाय। आता बघा तुमचा जिल्हा पण पुढे असणार आहे, त्यामुळे इथून पुढे सर्वांनी आता लक्ष देऊन बघायचं आहे। यामध्ये पुढचा जिल्हा सांगण्यात आला चंद्रपूर जिल्हा। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या बँकेच्या अकाउंटवर आधार कार्ड लिंक केले त्यांना 2,000 रुपये या ठिकाणी आता मिळाले आहेत। फक्त त्यांनाच आता या ठिकाणी पीक विम्याचे 23,000 रुपये हेक्टरी तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आता येण्यासाठी आता प्राधान्य मिळालं आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येणार आहे त्या जिल्ह्याचं नाव आहे यवतमाळ जिल्हा। जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये नमूद शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला या ठिकाणी पीक विमा जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून आलेत। दुसरा टप्पा या ठिकाणी आता सुरू झाला आहे। सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नागपूर, गडचिरोली, धुळे, अकोला या सर्व जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेत। त्यामुळे तुम्हाला पण लवकरच पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती
जमा करण्यात येणार असल्याची शक्यता त्या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।